तेव्हा ती समोर बोट आहे ती येणार. तो खडक दिसत पण नाहीये. पंचवीस ते 30 फूट आणि चालायला पण भेटणार आपल्याला. ऑक्सिजन सर्व गाईड असतात तुमच्यासोबत वगैरे करत नाही. नॉन स्विमर आरामात करू शकतो. स्विमिंगचे वगैरे येणं काही गरजेचं वगैरे नाही. प्रेशर तिथं एवढं काय आहे नाही. डीप जाणार एकदम डीप जाणार तर तू ते हाय प्रेशर त्याला रेडी राहा. आता आपल्याला जायचं स्कुबा डायव्हिंग करायला. हा बघ आता एकदम एक्सायटेड आहे. त्या साईडला आपल्याला जायचं आहे. सर्वांनी कोणी घाबरायची गरज नाही. त्याच्यामध्ये माझ्याहून तुला चांगलं तर साजरा चला 5 मिनिटं 10 मिनिटं कधी ना बोट आपली चला एक्सायटेड आहे ना. कोण कोण करणार आहे स्कुबा डायव्हिंग? सगळे करण तुम्ही करणार की नाही? करणमुळे मी आलो आहे त्यामुळे करण पण करणार आहे. अरे चल रे करणार. करण पण करणार आहे. सगळं करणार आहोत स्कुबा डायव्हिंग. तुझ्यामध्ये आलो हा तिसऱ्यांदा करतो. करूया. बीचचं नाव काय? देवबागाच. देवबाग. तारकर्ली कुठल्या साईडला मग? तारकर्ली इकडे 4 किलोमीटर पुढे गेला की यालाच. चलो गाइस जाऊ का? मी पोहत तिथपर्यंत नाही जमत मला. आता आम्ही जात आहोत स्कुबा डायव्हिंग करायला. लेट्स गो गाइस. समुद्र बघा. जागोजागी आम्हाला इथे जेलीफिश दिसत आहेत. समुद्र किनारा खूप लांब आहे. जेलीफिश दिसणार नाहीत माझ्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये. जागोजागी जेलीफिश आहे तिथे. सो स्कुबा डायव्हिंग. ती बोट जास्त हलते रे. गर नुसती. तुला काय वाटलं? आतमध्ये जाऊन कर ना सुसू. तर घ्या. इक्विपमेंट आपल्या समोर जे ठेवलेलं आहे हे इक्विपमेंट अंडरवॉटरमध्ये खास बनवलेलं आहे. हे अंडरवॉटरमध्ये राहून आपण पाण्याच्या आतमध्ये पूर्ण नजारा बघू शकतो. असं इक्विपमेंट बनवलं आहे. डायव्हिंगचे पण काही नियम असणार. फॉलो केले तर तुमचं डायव्हिंग चांगलं होऊ शकतो. ठीक आहे. घाबरण्याची काही गरज नाही. प्रत्येकासोबत एक डायव्हर्स असणार. तुम्हाला पकडून असणार. पाण्याच्या आतमध्ये कोणालाही सोडलं जात नाही. आपलं लक्षात. त्यानंतर सांगतो स्टार्टिंगला मनात जरी भीती नाही वाटली तिथे गेल्यानंतर थोडीशी भीती मनातली बाहेर येते. त्यावेळी तिथे गेल्यानंतर हा 1-2 मिनिटासाठी असतात. त्यानंतर सांगतो सरफेसला काय काय होतं ते. सगळ्यात पहिलं आपल्यासोबत प्रत्येकासोबत एक ड्रायव्हर असतात. ते पाण्याच्या आतमध्ये तुमच्याशी बोलू शकत नाही. त्या ठिकाणी असतात. वेळोवेळी तुम्हाला विचारलं जाणार. तुमची केअर घेतली जाते पाण्याच्या आतमध्ये. तुम्हाला वेळोवेळी विचारणार सिग्नलद्वारे कसं वाटतंय काय वाटतंय. रिप्लाय टू रिप्लाय हँड टू हँड सिग्नल्सनेच पाण्याच्या आतमध्ये द्यायचं आहे. बोलू शकत नाही ते आहे. ठीक आहे. इमर्जन्सी प्रॉब्लेम्स ड्रायव्हर नव्हतं तुम्हाला पण होऊ शकतो. जर एखाद्या वेळी चांगले फिरताय पाण्याच्या आतमध्ये जर अचानक प्रॉब्लेम झाला वरती यायचं असेल तर अपसाईड वरती येण्यासाठी आहे. असं करायचं. तुम्हाला डायरेक्टली सरफेसला घेतलं जाणार. प्रॉब्लेम बरोबर. ठीक आहे. चांगलं वाटत असेल तर कम्फर्टेबल आहे. तुम्हाला वेळोवेळी ड्रायव्हर विचारणार आरोग्य चांगले आहेत तर चांगलं वाटतं का तरी असंच रिप्लाय करणं पाण्याच्या आतमध्ये द्या. खाली जायचं असेल तर डाऊन सिग्नल्स आहेत. सगळ्यात पहिलं श्वासोच्छ्वासाची प्रॅक्टिस करणार. सर्वात पहिला ब्रीथ इन अँड ब्रीथ आउट. ओके. त्यावेळी कम्फर्टेबल होणार त्यावेळेस पाण्याच्या आतमध्ये नेलं जातं. तो 2 ते 3 मिनिटं प्रॅक्टिसेशन करणार. कारण आयुष्यभर आपण नाकाने श्वास घेतलेला आहे. पाण्याच्या आतमध्ये जाण्यासाठी कंटिन्यू तोंडाने हवा घ्यावी लागेल. थोडंसं पॅटर्न वेगळं आहे. त्यामुळे सगळ्यात पहिलं प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. प्रॅक्टिस करून झाल्यानंतरच तुम्हाला पाण्याच्या आतमध्ये नेलं जातं. 40 सेकंद लागतात ब्रीथ इन अँड ब्रीथ आउट समजायला. एकदा समजलं की कळणार पण नाही नाकाने घेतोय की तोंडाने. त्यामुळे ब्रीथ इन अँड ब्रीथ आउट तशीच कॉन्सन्ट्रेट करा. आलं लक्षात. स्विमिंगची काही गरज नाही. कारण का सांगतो ज्यावेळी आपण पाण्याच्या आतमध्ये जाणार अनबॅलन्सिंग करत असतो. ज्यावेळी स्विमिंग करण्याचा प्रयत्न करणार त्यावेळी फास्ट स्विमिंग जर केली श्वासोच्छ्वास फास्ट होतो आणि मग ते थकल्यासारखं फील होतं पाण्याच्या आतमध्ये. एनर्जी पूर्ण वेस्टेड होणार. त्यामुळे तिथे स्विमिंग अलाव नाही आहे. थोडंसं बॅलन्स असं होणार. आपल्यासोबत जे डायव्हर्स असतात ते तुमचं बॅलन्सिंग बनवत असतात. तुम्ही जर असं करत राहिलं तर ते तसंच होत राहणार. त्यामुळे तिथे काही करू नका.
रिलॅक्स राहा 2 मिनिटं, तुमचा ऑटोमॅटिकली बॅलन्स बनवला जाणार. ठीक आहे. त्यानंतर सांगतो सरफेस लेवलला काय काय होतं ते. ज्यावेळी इक्विपमेंट सगळ्यात पहिलं मास्क तुम्हाला इथे लावलं जाणार, वेट बेल्ट तुम्हाला इथे लावून लॅडरवरती उतरवलं जातं. ज्यावेळी इक्विपमेंट ते पूर्ण स्कुबा डायव्हिंगचं किट तुम्हाला इथे घालून सरफेस लेवलला ठेवलं जाणार. सरफेस लेवलला ठेवल्यावरती या साईडने हवा आहे, त्यामुळे या साईडने लाटं या साईडपर्यंत जात आहे. तिथे गेल्यानंतर अपर डाऊन होतं लाटांवरती, त्यामुळे चेस्टवरती थोडासा प्रेशराईज व्हायला होतं, चेस्टवरती प्रेशर बनतो. दुसरी गोष्ट अनबॅलन्सिंग होत राहणार, कारण हवा भरून तुम्हाला सरफेसला ठेवलं जातं, त्यामुळे हे अनबॅलन्सिंग होतं. त्याचवेळी नेमके विचार निगेटिव्ह डोक्यात येत असतात, त्यामुळे पॅनिक होत असतो. त्यावेळी आयुष्यभर नाकाने श्वास घेतलेला असतो, त्याचवेळी नेमकं समजत नाही नाकाने घ्यायचं की तोंडाने, त्यामुळे कन्फ्युजन असतं. काही जण नाकाने घेण्याचा प्रयत्न करतात आणि तिथे हवा आल्यामुळे तुम्हाला सफोकेशन फील होतं सरफेस लेवलला. हे तुम्हाला 2 मिनिटासाठी थोडंसं पॅनिक झाल्यासारखं स्टार्टिंगला वाटणार 2 मिनिटासाठी, तोपर्यंत आपण सरफेसला हात तोडू. थोडासा वेळ घ्या आणि आरामात करा, कारण थोडंसं पोर्शन वेगळं आहे. एकदा सेटअप होऊन गेल्यानंतर तुम्हाला काही फरक पडणार नाही पाण्याच्या आतमध्ये, आलं लक्षात. त्यानंतर सांगतो सरफेसला 2 ते 3 मिनिटाची प्रॅक्टिस झाल्यानंतर सावकाश पाण्याच्या आतमध्ये नेलं जाणार. सगळ्यात पहिले 4 फुटामध्ये ठेवतात. 4 फुटामध्ये गेल्यानंतर थोडासा दबाव कानांवरती येईल, कारण समुद्राला पूर्ण हायटाईड आहे झाली आहे आता. त्यामुळे जास्त ज्यावेळी आपण डेप्थ साईडकडे जात असतो त्यावेळी प्रेशर दुसरे वाढत असणार बॉडीवरती, तर ती त्यावेळी ऑटोमॅटिकली प्रेशर रिलीज होतो. ज्यावेळी खाली जायचं असतं त्यावेळी प्रेशर काढत जावं लागतं. कसं काढायचं ते सांगतो. ज्यावेळी कानांवरती दबाव येईल, पाण्याच्या आतमध्ये प्रेशर येईल, त्यावेळी तोंडाने हवा ओढायची, ब्रीथ होल्ड करायची, नाक दाबायचं आणि नाकाच्या आतमध्ये जोरात हवा टाकायची. नाक आणि तोंड बंद करून ज्यावेळी नाकामध्ये हवा टाकणार त्यावेळी रिटर्न कानामध्ये जाऊन कान खुले होतील. सर्वांनी श्वास घ्या तोंडाने मोठे असतात. चला काय दोघं हे मला लास्टला कोण राहत आहे आपण दोघं कुशल आहे का मग काय आहे? मला ह्याचं नाही, हे वजन कसलं वाटतं नाही. कोण दबलंय फार. गप्रे माकड तिकडे दे ना ठीक आहे. या तोंडाने श्वास घ्या. घाबरू नका, काय नाही होत. जोरावर होऊन जातो खूप. गरीबाचा थोडी चिडी नीचे उतर ना. आम्ही तू पावता येतं का? तुला नाही ना. हा कशाला मग मस्त अरे पोहायला गेलं नाही. वजन केवढं आहे? माझ्या वजन एवढं वजन लावलं त्याला. एकदम आहे पाणी. हे सुसूला आली. आखे चुतेच आहे, कधीच सुधारणार नाही. मग तुला कोण बोललं तिथं उभा राहा गप्प. कुशल दा सेवियर इज हिअर. एक्स्ट्रा 1000 घ्यायला डुबून मारा खाली. चला सांगा स्कुबा डायव्हिंग करायला हा बघू कसा एक्सपिरियन्स आहे. द प्रोफेशनल इज विथ मी. आला तर आम्ही तुम्हाला फीडबॅक देऊ. जगलो कसा वाचलो एक्सपिरियन्स तर होता जगलो वाचलो तर नका तसं भरोसा आहे आम्हाला. नशीब माझ्यासोबत आहे. मी कोणातरी मारूनच आलो म्हणून मी मंत्याला घेऊन चाललोय. का? तुला यांच्यासोबत जाऊन मरशील बिरशील. दोन चार तो माझा करांच्या बाजूला मधले मासे
हात मारतो बाबू. करण कुठे गेला? हा हा चला भाऊ आता स्कुबा डायव्हिंग करायला चाललेलं आहे. भेटू आता आला तर मला एक्सपिरियन्स शेअर करतो कसा होता. येणार ना? येणार. क्रेझी एक्सपिरियन्स होता. आता कुशलदा चाललाय, आम्हाला दाखवतो. कुशलदा ऑल द व्हेरी बेस्ट. थम्सअप थम्सअप नाही प्या, असं कर, असं असं. चला मस्त वाटलं आतमध्ये, छान बिल्ड केलंय मस्त आतमध्ये एकदम त्यांनी. क्रेझी एक्सपिरियन्स आहे. केलाच पाहिजे स्कुबा डायव्हिंग सुद्धा माणसाने, पाण्याच्या खाली जोरात करायचं, मग दगड पाणीतून असं बाहेर निघतं, मग कायच वाटत नाही. चला डायव्हर्सची कमाल आहे बाबा, त्या लोकांमुळे जमतंय. त्या लोकांना जमतंय बरोबर, आपल्याला आतमध्ये घेऊन जाणं कठीण आहे. इव्हेंट हे म्हणतात कुठे आहे? म्हणतात खाली. हे बघा, अरे मजा आ रहा था, अरे मेरे को बहुत अच्छा लगा. मस्त क्रेजी एक्सपिरियन्स था. थोडं ऐसे कर, हे पकड. आपलं सामान आहे ना. बोलो, हाऊ वाज द एक्सपिरियन्स? हाय फ्रेंड, माझं नाव सुभाष मस्के. जिवंत आलोय. स्कुबा डायव्हिंग केली, खूप छान एक्सपिरियन्स होता. आकाशाने आम्ही खाली भेटलो, आम्ही थम्सअप पण दिला एकमेकांना. केला असा. तर सर्वांनी जो कोण मालवणला येत असेल त्यांनी प्रत्येकाने स्कुबा डायव्हिंग करावी. कारकर्लीला या किंवा देवबागला या, पण इकडे या. मस्त मजा आली. चला आता मंथन येणार आहे वरती, आपण मंथनला येऊ. स्कुबा वगैरे करून झालाय आणि आता आम्ही सगळे जातोय. एव्हरीवन डन स्कुबा. कसं वाटलं सगळ्यांना? खूप छान होतं. मजा आली भाई, मजा.
पाण्यातून एक मच्छी पकडून आणली. काका आम्हाला घेऊन चालले. कुठे गेले काका? मस्त पाण्यामध्ये एकदम स्लो, एकदम मस्त. आम्हीच आहोत 7-8 लोक. हा पण एक एक्सपिरियन्स आम्ही घेतोय. वा वा वा. आता फक्त खायला टाकतात लगेच मासे. फिश टँक मधले सगळे मासे सगळे सेम. Another person is also going. With the ocean as my guide,